औरंगाबाद हे मराठवाड्यासारखंच खूप व्हायब्रंट असं एक ठिकाण आहे. त्याचे दोन कारण आहेत की एक तर टोकाची जातीयता, टोकाची धार्मिक अंधश्रद्धा असलेली प्रजा, दारिद्र्य, मागासलेपण आणि सरंजामी व्यवस्था अशी ही या मराठवाड्याची रचना आहे. आणि ते व्हायला कारणीभूत ठरली ती तिथे असलेलं निजामशाही ही त्याचं मुख्य कारण. त्या दिवशी कासिम रजवी औरंगाबादच्या रस्त्यांवरनं सरळ घोषणा देत निघालेला होता की अगर किसी ने बगावत की तो कल कत्ले आम होगा इन सडकों पर. आता हे जे वाक्य होतं त्याचं कासिम रजवीचं ते आजच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. चंद्रकांत खैरे जे की हिंदुत्व प्लँकवरती निवडून येत होते, त्यांच्या कार्यालयांमध्ये मुस्लिमांची बहुसंख्येने गर्दी असते. म्हणजे एका अर्थाने असं पण म्हणता येईल आपल्याला की MIMच्या आत्ताच्या उमेदवाराला तो अन्य गोष्टी काहीच करत नाही, प्रत्येक वेळेस खानकाबाण तो पण उपस्थित करतो. आता मराठवाड्यातलं दलित नेतृत्व हे भूमिपुत्रांचं नाही. मराठवाड्यामधला दलित जो आहे तो मोठ्या प्रमाणावर विदर्भातून आलेला आहे. भारतामधला कुख्यात असा जो तस्कर होता हाजी मस्तान मिर्झा, त्याच्यावर चित्रपट पण निघाले पुढे, तो औरंगाबादमध्ये उमेदवार होता. त्याचा हत्ती निशाणी होती, त्यांनी प्रचार केलेला होता. त्याच्यासाठी 4 लोक सभा घेत होते की लाज वाटावी अशी परिस्थिती होती. म्हणजे नामांतराच्या याच्यामधलं सुद्धा तेव्हा असं आलं की तुम्ही करा संभाजीनगर, पण आमच्या वॉर्डांचे आणि पाण्याचे, रस्त्याचे, आरोग्याचे, पर्यावरणाचे जे मुद्दे आहेत सगळे ते सोडवा, असं मुस्लिम नागरिक पण म्हणतातच ना त्याच्यामध्ये. नमस्कार. बोलबिडूच्या या नव्या पर्वामध्ये स्वागत, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यामधली जी राजकीय स्थित्यंतर आहेत गेल्या सगळ्या 50-60 वर्षातील त्याचा सगळा आपण आढावा घेतो आहे. आणि आज आपण संभाजीनगरचा म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादचा आपण आढावा घेणार आहोत. आणि आपल्यासोबत असणारे ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव सर. भालेराव सर प्रदीर्घ काळ पत्रकारितेमध्ये आहेत. अनंत भालेरावांचा वारसा तर आहेच, पण स्वतःचाही ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आणि सर आपल्याला अगदी निजामशाहीपासून रजाकारी असेल, त्यानंतर नामांतर आंदोलन असेल, मराठवाडा विद्यापीठाचं पण, आणि आता औरंगाबादचं संभाजीनगर, आणि या दरम्यान दलित चळवळी असतील, म्हणजे मिलिंद विद्यालयाच्या निमित्ताने एक महत्त्वाचं केंद्र राहिलेलं आहे. शिवसेना जी औरंगाबादमध्ये 87 नंतर आली आणि मग कसं सगळं चित्र बदललं, ही सगळी स्थित्यंतरं आपल्याला सर सगळी उलगडून सांगणार आहेत. सर, स्वागत तुमचं या सगळ्या चर्चेमध्ये. म्हणजे इतकं संभाजीनगर किंवा औरंगाबाद हे शहर आहे जिथं इतकी संमिश्र इतिहास असेल किंवा संस्कृती असेल. कुठून सुरुवात करायची खरं तर, पण मी जसं म्हटलं की समजा निजामशाही, कारण आता परत एकदा निजाम स्टेट चर्चेमध्ये आलेला आहे. जरांगेच्या आंदोलनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणपत्रासाठी त्या नोंदी बघा असं म्हणत आहेत. त्यामुळं सर आपण सुरुवात तिथूनच करूया. थोडंसं वैशिष्ट्य सांगा या शहराचं. एक मी जसं म्हटलं की जो इतिहास आहे तो संमिश्र आहे, संस्कृती आहे ती संमिश्र आहे. म्हणजे उत्तरेतून जे मुस्लिम आक्रमक नेते आले ते, त्यानंतर बदललेली सगळी संस्कृती, 52 दरवाजे असलेलं तुमचं शहर वेगळं, सगळीकडे दिसतो तो ठसा. खाद्यसंस्कृती असेल, सुफी, सगळंच. तर तुम्ही कसं बघताय या काय औरंगाबाद, म्हणजे मी जाणीवपूर्वक औरंगाबाद म्हणतो कारण आपल्याला जुन्या काही गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यामध्ये, की हे मराठवाडा या 5 जिल्ह्यांच्या प्रदेशाची राजधानी असं आपण सगळेजण म्हणतो त्याला. पण औरंगाबाद हे मराठवाड्यासारखंच खूप व्हायब्रंट असं एक ठिकाण आहे. व्हायब्रंट या अर्थाने त्याचे दोन कारण आहेत की एक तर टोकाची जातीयता, टोकाची धार्मिक अंधश्रद्धा
असलेली प्रजा, दारिद्र्य, मागासलेपण आणि सरंजामी व्यवस्था अशी ही या मराठवाड्याची रचना आहे. आणि ते व्हायला कारणीभूत ठरली ती तिथे असलेलं निजामशाही ही त्याचं मुख्य कारण होतं. 250 वर्षांचा आसिफिया घराण्याचा इतिहास आहे, जे हैदराबाद संस्थानावरती त्यांची राजवट होती. 1911 7वा निजाम मीर उस्मान अली खान हा सत्तेवर आला. त्यावेळेस देशामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात झालेली होती. लोकमान्य टिळकांचा आग्रह होता काही गोष्टींवरती. गांधीजी तेव्हा काही भारतामध्ये आलेले नव्हते, त्यांचं आफ्रिकेमध्येच काम चालू होतं. आसिफिया घराण्याचा 7वा निजाम जेव्हा आला सत्तेवर, तो महत्त्वाकांक्षी होता, तो पाताळीयंत्री होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण हुकूमत आपण एका मोठ्या प्रदेशामध्ये गाजवू शकतो असं त्याला ठामपणे वाटत होतं. आणि त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीमधला एक जो गट होता मुस्लिमांचा, त्याला पाकिस्तानच्या निर्मितीचे पण वेध होते, स्वतंत्र इस्लामी राज्य व्हावं कुठेतरी भारतामधलं. आणि निजामाने हे ओळखलेलं होतं की आपल्याला सरहद्दीवरचं कुठे राज्य करायचं नाही आहे इस्लामी. आपल्याला देशाच्या मध्यभागी भारताच्या उदरस्थानी आपण एक मुस्लिम राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र निर्माण करू शकतो. म्हणून आपण हैदराबाद संस्थानच करायचं उदरस्थानी. त्याचं जर का भौगोलिक आपण पाहिलं तर ते उदरस्थानी येतं, अशी त्याची रचना होती. मग त्याच्यासाठी त्याने आखणी करत गेलेला होता. तो जातीयवादी होता का, तर म्हणायला तो जातीयवादी होता, पण वागायला पण तो आपण खूप धर्मनिरपेक्ष होत असं दाखवायचा. कारण हैदराबाद संस्थान हे मराठवाड्याचे, आजच्या मराठवाड्याचे 5 जिल्हे, कर्नाटकातले 3 जिल्हे आणि आंध्र प्रदेशमधले 7 जिल्हे असा मिळून तो प्रदेश होता. त्यावेळेसचं देशातलं सर्वात मोठं संस्थान होतं. आणि या संस्थानाचं वैशिष्ट्य असं होतं की या संस्थानाला स्वतःचं लष्कर होतं, स्वतःची पोलीस यंत्रणा होती, स्वतःची टाकसाळ होती, स्वतःचं पोस्ट ऑफिस होतं, स्वतःची रेल्वे होती, स्वतःचे 2 विमानतळंसुद्धा गोवा आणि कर्नाटकमधले त्यांनी भाड्याने घेतलेले होते. एवढं त्यांनी त्याची आखणी करून ठेवलेली होती. पण राजकारण करण्यासाठी काहीतरी एक आपल्या हातात पाहिजे. आपण राजे आहोत, पण राजकारण करायला स्वतंत्र यंत्रणा पाहिजे. म्हणून त्याच्या डोक्यात एक पक्ष काढायचं डोक्यात होतं. आणि तिथे त्यावेळी बहादूर यार जंग नावाचे जे पहिले मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, म्हणजे मुस्लिमांचं ऐक्य असलेलं असं ज्याला आपण म्हणतो, अशी त्यांनी स्थापना केली. निजामाचीच त्याला फूस होती, निजामाचीच ती संकल्पना होती. आणि त्यावेळेस मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, ज्याला इत्तेहाद या नावाने मराठवाड्यामध्ये ओळखलं जातं, तो पक्ष केला. मग तो पक्ष केल्यानंतर पक्ष हा जुलमी असू शकत नाही राजकारणाच्या दृष्टीने, हे निजामाने ओळखलेलं होतं. आणि मग जुलम करण्यासाठी म्हणून एक काहीतरी यंत्रणा पाहिजे, म्हणून त्यांनी रझाकार नावाची एक पॅरलल, ज्याला पॅरामिलिटरी आपण असं म्हणतो, अशी पद्धतशीर निर्माण केली. आणि लातूरचाच एक वकील होता कासिम रझवी म्हणून, त्याची त्याच्यासाठी निवड केली. आता 3 स्वतंत्र संस्था आहेत, पण मुख्य निजामच त्याचा. आणि असं तो करत होता. त्याचं कारण असं की तो 11% मुस्लिमांचाच फक्त प्रतिनिधी आजच्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. तेव्हा तो राजा होता सगळ्यांचाच. 89% हे हिंदू प्रजा होती एकूण संस्थानामधली. पण त्या हिंदू प्रजेला, म्हणजे आता आपण हिंदू मुस्लिम असं म्हणतो, ती प्रजा अशी याचं म्हणाले की त्याच्यातले जे हिंदू होते त्यांना काही अधिकारच नव्हते. त्यांच्यावर धार्मिक काही निर्बंध होते. म्हणजे कोणताही धार्मिक विधी करायचा असेल कोणत्याही हिंदूला, तर एक महजब खातं होतं
की जे धर्मखातं म्हणून ओळखलं जातं त्याच्याकडे त्याला अर्ज द्यावा लागायचे की मला मुंज करायचे, काय डोहाळ जेवण करायचं, लग्न करायचं, अशा गमती जमती होते, एवढे निर्बंध होते. भाषेच्या दृष्टीने पाहिलं तर मराठी, तेलुगू आणि कानडी असं कॉम्बिनेशन होतं हैदराबाद संस्थानाचं. म्हणजे मराठी टक्का हा बोलणाऱ्यांचा 5 जिल्ह्यामध्ये जास्त होता लोकसंख्येच्या दृष्टीने, कानडीचा पण टक्का होता त्याच्या खालोखाल आणि तेलुगूचा पण होता. पण संस्थानाची राज्यभाषा उर्दूच होती त्याच्यामध्ये, कारण ती एका मायनॉरिटीच्या आणि राजाची भाषा असल्यामुळे. आता हे जे होतं याच्या विरुद्ध 1920पर्यंत म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा पहिलं गणपती उत्सव किंवा शिवजयंती सार्वजनिक केली, त्याची एक ठिणगी हैदराबादमध्ये पडलेली दिसते की तिथे लोक आले, त्यांनी गणेश उत्सव केला होता, शिवजयंती केली आणि निजामाने ते होऊ दिलं नाही. त्यावेळेस थोडा संघर्ष झालेला होता. पण एक राजा आहे आणि त्याची आपण प्रजा आहोत, तो जसं वागेल तसंच आपल्याला करायचं असं सर्वजण म्हणत होते. मग लोकसंख्येच्या प्रमाणात आपण जास्त असूनसुद्धा आपल्याला अधिकार नाही आहेत, नोकऱ्या नाहीत, नोकऱ्यांचा सुद्धा टक्का तसा केलेला होता. आणि राजकारणामध्ये सुद्धा मुस्लिमांना विशेष अधिकार देऊन त्यांच्या मताचा टक्का पण त्यांनी वाढवलेला होता. अशा पद्धतीने त्यांनी हैदराबाद संस्थानाची उभारणी केलेली होती. आणि त्या संस्थानामध्ये ज्या ज्या वेळेस जे काही घडलं त्याचे परिणाम आजपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या राजकारणावर कळत न कळत पडत असतात. ते काही वेळा प्रभावी पण पडतात. कारण नेहमी असं उदाहरण सांगितलं जातं की 16 सप्टेंबर 1948 जेव्हा देश आपला स्वतंत्र झालेला होता आणि देश स्वतंत्र होऊन 13 महिने झालेले होते, त्या दिवशी कासिम रजवी औरंगाबादच्या रस्त्यांवरनं सरळ घोषणा देत निघालेला होता की अगर किसी ने बगावत की तो कल कत्ले आम होगा इन सडकों पर. आता हे जे वाक्य होतं त्याचं कासिम रजवीचं, ते आजच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं अनेकांच्या. तनसे जुदा वगैरे आपण बघतो त्या पद्धतीने. बरोबर. तो असं म्हणाला होता का, तर हो, कागदोपत्री याचे पुरावे आहेत. ते ऐकणारे लोक मागच्या वर्षीपर्यंत जिवंत पण होते, जे स्वातंत्र्य सैनिक होते मुक्तीसंग्रामातले. मग एवढ्या दबावाच्या खाली असलेली प्रजा, स्वामी रामानंद तीर्थ यांनी गांधीजींचं ऐकून जेव्हा मराठवाड्यात प्रवेश केला 1938मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी गांधीजींच्या असं लक्षात आलं की हैदराबादची रचना ही एकूण भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये छेद देणारी होऊ शकते आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की तुमची काँग्रेस वेगळी करा. त्यामुळे हैदराबाद स्टेट काँग्रेस असं नाव घेऊन स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी पुढे सगळा लढा नेलेला होता. आता स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ किंवा माझे वडील अनंत भालेराव असतील, शंकरराव चव्हाण असतील, हे सगळे तेव्हा डाव्या विचारांशी प्रभावित झालेलं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एखाद्या धर्माच्या लोकांच्या विरुद्ध बोलणं त्यांना अवघड पण जायचं त्या प्रत्येक याच्यामध्ये. पण त्यांनी त्याच्यात मागे पुढे पाहिलं नाही. आणि ते जेव्हा गांधीजींना भेटले वर्ध्याच्या आश्रमामध्ये जाऊन की आमच्यावरती असे अत्याचार होतात, आमची प्रजा अशी अशी म्हणते आणि तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आदेश देता ते आदेश आम्ही हैदराबादमध्ये पाळायचा प्रयत्न केला संस्थानामध्ये, तर आम्हाला आतमध्ये टाकलं जातं. तर गांधीजी म्हणाले त्यावेळेस, रेकॉर्डवरती आहे त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहे, गांधीजी असं म्हणाले होते की याचा अर्थ असा की मग तुम्हाला सरळ सरळ गुलामगिरी पत्करली पाहिजे, नाही तर बलिदान केलं पाहिजे. मग ते बलिदान केलं पाहिजे असं जेव्हा गांधीजी म्हणाले तेव्हा स्वामीजींनी असं त्यांना विचारलं की मग आम्हाला शस्त्र पण उठवावे लागतील हातात. तर गांधीजी म्हणाले तुम्ही मोकळे आहात करायला. मग हा जो मेसेज होता
तो यांनी घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की 38 नंतर जी स्टेट काँग्रेस होती त्यांनी महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यातल्या या अनेक सरहद्दीवर, कर्नाटकाच्या सरहद्दीवर आणि तेलंगणाच्या सरहद्दीवर लष्करी कॅम्प उभारलेले होते आणि त्याच्यामध्ये रितसर बॉम्ब बनवण्याचं, हौजर नावाच्या ज्या बंदुका होत्या त्याच्या तयारी कशी करायची, त्या कसे बनवायचे, ते कसे उडवायचे, त्याची क्लिप कशी काढायची, महिला कार्यकर्त्यांनी ते कसे पुरवायचे वेगवेगळ्या ठिकाणी, असं पद्धतशीर प्रशिक्षण स्टेट काँग्रेसनी द्यायला सुरुवात केलेली होती आणि या कॅम्प्सची संख्या 100च्या वरती होते. आणि आपण जर काही इतिहासातले काही कागदपत्र पाहिले तर लक्षात येतं की त्यावेळेसचे करोडगिरी नाके ज्याला म्हटले जातात, म्हणजे आपण ज्याला आता टोल वसुलीचे जे नाके म्हणतो तसे, हे उद्ध्वस्त करायचे, रेल्वे रूळ उखडायचे, टेलिफोनच्या आणि ताराच्या ज्या यंत्रणा होत्या त्या खिळखिळ्या करायच्या, बँका लुटायच्या, अशी ॲक्शनच स्टेट काँग्रेसने केलेली होती आणि ती त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी पण करून दाखवली होती. त्याचं कारण असं होते की इकडे रजाकार होते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसलमानांचीच भरती होती आणि मग हे खिळखिळं करण्यासाठी निजामानी अनेक ठिकाणी असं होतं की ब्राह्मण लोकांचं नेतृत्व जसं स्वातंत्र्य सैनिकांमध्ये होतं तसे ब्राह्मण आणि मराठा हे लॉयल पण होते निजामाच्या बरोबर. त्यांना मग त्यांनी जहागिऱ्या दिल्या. त्यामुळे निजामावरती माझ्यासारखा शेतीमधला आक्षेप घेणारा असा आहे की निजामाने ज्या जहागिऱ्या निर्माण केल्या त्याच्यातून आमची जी रयतवारी पद्धत होती त्यातली ती उद्ध्वस्त झाली आणि मराठवाड्यातल्या पाण्याचे, दुष्काळाचे, शेतीचे सगळे जे प्रश्न आहेत ते पण त्याच्यामध्ये रूट्स आहेत, त्याच्यामध्ये रोवलेले आहेत. तर अशा गुंतागुंतीचं जे 250 वर्षाचं दडपशाहीचं अत्याचाराची जी परिसीमा होती ती 1948मध्ये 10 वर्ष पूर्ण स्टेट काँग्रेसने लढा केला. याच्यामधले अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली पाहिजे की 1900 मग प्रश्न आपल्याला आजही असा पडतो की मग हा जो हिंदू मुस्लिम थेट संघर्ष होता, बरोबर, तो तर मग हिंदुत्ववादी शक्तींना खूपच फायद्याचा होता. आणि तेव्हा स्वातंत्र्य वीर ज्यांना आपण म्हणतो, विनायक दामोदर सावरकर, हे पण त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि हेही सांगितलं पाहिजे की विनायक दामोदर सावरकर आणि सेनापती बापट यांनी शनिवार वाड्यावरती एक सभा घेतली आणि सांगितलं की उद्यापासून आम्ही निजामाच्या अत्याचाराच्या विरुद्ध सत्याग्रह करणार आहोत, कारण तिथे हिंदू प्रजेवरती खूप अत्याचार होता, कारण त्यांचा ॲजेंडा तेव्हा जवळपास सिद्ध झालेला होता. त्यावेळेस आश्चर्य वाटेल की पहिला जो सत्याग्रह केला तो या देशातला पहिला दहशतवादी ज्याला आपण असं म्हणतो नथुराम गोडसे, हा त्या पहिल्या सत्याग्रहामध्ये होता. मुक्तीसंग्राम याच्यामध्ये. आणि त्याच्या साथीला विंदा करंदीकरांसारखे कविवर्य पण होते, जेव्हा ते हिंदू महासभेशी काही काळ निगडीत होते. हे जेव्हा गांधीजींच्या लक्षात आलं की हिंदू महासभा जेव्हा याच्यामध्ये येते, तेव्हा गांधीजींनी स्टेट काँग्रेसच्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही भूमिगत व्हा. आणि त्यावेळेस आर्य समाजाचा पण उदय झाला होता. आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी एक हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. निजामांनी त्याच्यात फोडाफोडी केली. हिंदू महासभेचे एकूण जे सत्याग्रहाची नोंद आहे 3 महिने त्यांनी कसंबसा तग धरला निजामाच्या अत्याचारांच्या पुढे. जेलमध्ये अनेकांना डांबलेलं होतं. पण हिंदू महासभा काही टोकाला नील लढा असं नसल्यामुळे हैदराबाद स्टेट काँग्रेसने एकदम उचल खाल्ली आणि त्यांनी आपला स्टान्स बदलला सगळा त्याच्यामध्ये, असं इतिहासाच्या याच्यावरनं दिसतं आपल्याला. पण हे दिसत असताना जेव्हा हिंदू महासभा त्याच्यातून आर्य समाज बाहेर पडले तेव्हा असं लक्षात आले की नेतृत्व हे डाव्या आणि समाजवादी विचारांचे प्रवाह होते स्टेट काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर. त्यांनी हा मुक्तीसंग्राम काटेकोरपणे सेक्युलर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. कधीही कुठेही जो कन्फ्लिक्ट आला, शस्त्र हातात घ्यावे लागले दोघांनाही, तेव्हा
मुस्लिम आहेत म्हणून ती काही लढाई झालेली नाही. रझाकारच होते, सैन्यच होतं, निजामाचंच रिपरकेशन करणारे होते. त्याच्यामुळे रझाकारांवरती जे हल्ले झालेले होते ते यांच्याकडचे जे काही छोटेफार शस्त्र असतील तसे झालेले आहेत. आणि प्रजेवरती जे अत्याचार झालेली होती ती हिंदू प्रजा होती हे तर माहितीच आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्यांचे पण मोठ्या प्रमाणावरती हत्याकांड झालेले होते. आणि मग जेव्हा पूर्ण लढाई आता आपली झालेली आहे, आता हे पोषक वातावरण आहे आणि म्हणून चेन्नईला जाऊन म्हणजे मद्रास स्टेटमध्ये जाऊन जेव्हा गोविंदभाई आणि दिगंबरराव बिंदूंसारख्यांनी वल्लभभाईंना पत्र लिहिलं की आता आमची सगळी तयारी झाली आहे, आता तुम्ही भारताचं लष्कर आमच्या मदतीला पाठवा. 13 सप्टेंबर 1948 हा तो दिवस. त्यावेळेस मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारतातलं पहिलं लष्करी तुकडी जी होती, कारण आपल्या देशाच्याच अंतर्गत आपण एका राज्यावरती चालून जातोय, लष्करापुढे पण एक संभ्रम होता. आणि त्यावेळेस आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की असं लष्कराचं आपल्याला म्हणता येणार नाही, त्याला पोलीस ॲक्शन हा जो शब्द आला तो आंबेडकरांनी सुचवलेला होता की आम्ही पोलीस पाठवतो. त्याच्यात आलो ते लष्कर होतं. आणि ते लष्कर जेव्हा बार्शीतून पहिल्यांदा एंट्री केली त्याच वेळेस लष्करावरती हल्ला झालेला होता रझाकारांनी. बॉम्बस्फोटामध्ये काही आपले जे जवान होते त्यावेळेस स्वतंत्र भारतामधले ते मारले गेले. आणि 4 दिवसामध्ये बार्शी म्हणजे लातूरपासून ते हैदराबादपर्यंत ते लष्कर घुसलं. आणि अपेक्षित प्रतिकार काही निजामाला करता आला नाही. त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्याच्या दिवसानंतर वल्लभभाईंनी सांगितलेलं होतं स्वातंत्र्य सैनिकांना, तुम्हाला गांधीजींनी परवानगी दिली असेल शस्त्र उगारण्याची रझाकारांवर किंवा निजामाच्या ह्याच्यावरती, पण आता तुम्हाला ते शस्त्र जमा करावे लागते. त्यामुळे स्टेट काँग्रेसनी अनेक ठिकाणी केंद्र उघडले. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी हातबॉम्ब, बंदुका, ज्या रिव्हॉल्वर्स होत्या छोट्या खटके, त्या तिथे जमा केलेल्या होत्या. स्वतंत्र भारतामध्ये 48च्या नंतर आजपर्यंत एखाद्या स्वातंत्र्य सैनिकांनी एखादी बंदूक लपवून ठेवली आहे आणि दुसऱ्यावर कोणावर तरी चालवली स्वतंत्र भारतामध्ये, अशी एकही घटना घडलेली नाही. सगळ्या शस्त्र जेवढे होते तेवढे वापरलेले परत केलेले होते. हे त्याचं वैशिष्ट्य होतं. पण 48ला मराठवाडा मुक्त झाला निजामाच्या याच्यामध्ये, पण 1960पर्यंत भारताच्या भाषिक पुनर्रचेपर्यंत त्याला निजामाचंच वर्चस्व सहन करावं लागलं. कारण निजामाचं जे राजकारण होतं तो पातळीअंतरीच होता. तो आपण अल्पसंख्याक आहोत याचं आवरणच घ्यायचं प्रत्येक वेळेस. त्याने 48मध्ये सुद्धा युनोमध्ये जाऊन भारतीय नेतृत्वाच्या विषयी तक्रार केलेली होती की मी मायनॉरिटीचा आहे आणि हे माझ्यावर सैन्य पाठवत आहेत. आणि युनोमध्ये त्यावेळेस अनेक मुस्लिम राष्ट्र हे त्याच्या बाजूने उभे होते. त्याला अपेक्षा होती की पाकिस्तानमधनं आणि सौदीमधनं काही मोठ्या प्रमाणावरती लष्कर येईल आणि या लष्कराला आपण पराभूत करू. आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याची दाहकता जी आहे हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाची, त्याचा इतिहास की 2023पर्यंत आपण काश्मीरचा प्रश्न हाताळतो आहोत, तो सरहद्दीवरचा आहे. हा तर देशाच्या अगदी मध्यभागी होता. मग याला तोंड देणं म्हणजे त्यावेळेस जे काही झालं त्याचे उपकारच मानायला पाहिजेत आपल्याला, की तुम्ही त्याच वेळेस ही कीड साफ केली असंच म्हणायला पाहिजे. याचे जे काही रिपरकेशन्स होते की आम्ही मायनॉरिटी आहोत, आमच्यावर अत्याचार होते, अन्यथा आम्हाला अनल मलिक नावाचा एक संकल्पना बहादूर यार जंगांनी काढलेली होती. आणि ते असं म्हणायचे मराठवाड्यातल्या जनतेला उद्देशून की आम्ही परवरदिगारनीच आम्हाला पाठवलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला जिंकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आमचे गुलाम. काश्मीरमध्ये काही जिंकलेलं नव्हतं. त्याच्यामुळे काश्मीरमधल्या मुसलमानांची मानसिकता वेगळी होती
आणि हैदराबाद संस्थानामधल्या मुसलमानांची मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे हुकूमत गाजवणं हे मराठवाड्यातल्या सगळ्याच नेतृत्वाला त्यावेळेसचं जे काही होतं त्यांना त्याची ती सवय लागलेली होती. आणि हे जे मुस्लिम कॉन्सन्ट्रेशन होतं हे साधारणतः जिथे जिथे 48 लष्कर जेव्हा आलं त्यावेळेस ज्या काही चकमकी उडाल्या होत्या त्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्या होत्या, त्या जालनामध्ये झाल्या होत्या, त्या परभणीमध्ये झाल्या होत्या, त्या नांदेडमध्ये झाल्या होत्या, ज्याला आज ब्रॉडगेज पट्टा आपण असं म्हणतो. तिथे आज प्रामुख्याने मुस्लिमांचं प्राबल्य समाजकारणात, राजकारणात, व्यवसायामध्ये काही प्रमाणावरती दिसतं. हा त्याचा इतिहास झाला मुक्तीसंग्रामाच्या, की जे आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतो आहोत ते. पण विशेष म्हणजे मग याचं नेतृत्व केलेले स्वामी रामानंद तीर्थ तेच पुढे जाऊन खासदार झाले. ते 1957 मध्ये 52ला काय झालं होतं? 52ला सुरेश चंद्र नावाचे स्वातंत्र्य सैनिकच होते. पण 52 आणि 57 या 2 लोकसभेच्या ज्या जागा होत्या ज्या औरंगाबादच्या आहेत पण त्या हैदराबाद स्टेट किंवा बॉम्बे स्टेट यशाशी निगडीत होत्या. जेवढं आज हे समजायला थोडंसं आजही विचित्र वाटेल, त्यावेळेस एकदा स्वामी रामानंद तीर्थ 57च्या निवडणुकीत विजयी झाले होते. आणि आजच्या परिभाषेत असं बोलायचं स्वामीजींच्या विषयी असं बोलणं मला आवडणार नाही, पण तो एकमेव असा ब्राह्मण माणूस आहे की जो त्या याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या याच्यात निवडून आलेला होता लोकसभेमध्ये. 57मध्ये चांगलं काम केलं होतं, पण 60ला तेच पराभूत झाले त्यावेळेसपासनं. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणूनच तेव्हापासनं म्हणजे पहिला खासदार पण जे सुरेशचंद्र म्हणून जे होते ते पण काँग्रेसचेच होते, स्वामीजी पण काँग्रेसचेच होते, पुढे पण बाबूराव देशमुख म्हणून जे आले तेही काँग्रेसचेच होते, पुढे पण आलेले. मग त्याच्यात प्रयोग अनेक झालेले होते सुरुवातीला. ते 71 पर्यंत आपण असं बघतो की काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असाच मानला जाईल. जनता दलाच्या बापूसाहेब काळजात तो ब्रेक केला. तो 1977 मध्ये जेव्हा आपण येतो आणीबाणी लागली होती. दरम्यान काय झालं 71 ते 77 मध्ये आता हे माणिकराव पालोदकर जे होते हे सगळं बहुजन आता एक अजून दुसरी रचना आपण समजून घेतली पाहिजे मराठवाड्यातलं. जर का 2011चं सेन्सर पहा किंवा 1942 मध्ये जेव्हा निजामाने सेन्सस केलं होतं तेव्हापासून पहा की मुसलमानांची लोकसंख्या ही मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये ही साधारणतः 22% आहे. तसं कन्सॉलिडेशन औरंगाबादमध्ये जास्त आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ते जवळपास 28 ते 29% येतं. दलितांची जी संख्या आहे ही 11 ते 13% येते, पण औरंगाबादमध्ये दलितांचं प्रमाण हे 17%. त्यामुळे दलित मुस्लिम यांच्याबरोबर बहुजन समाज म्हणजे मराठा आणि ओबीसी. आता मराठा हे लोकसंख्येने औरंगाबाद मतदारसंघामध्ये जवळपास 40% त्यांचं कन्सॉलिडेशन आहे. आणि मग बाकीचा ओबीसी येतो, थोडाफार ख्रिश्चनांचं प्रमाण आहे पण ते अल्प आहे त्याच्यामध्ये. आता ही जी रचना आहे अशीच रचना मराठवाड्यातल्या बाकीच्या अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतं. आता नांदेडमध्ये शिखांचं प्रमाण जास्त आहे तेवढा भाग वगळतो, पण या 4 महत्त्वाच्या ब्रॉडगेज पट्ट्यावरती हे कन्सॉलिडेशन आहे ते साधारणतः मुस्लिमांचं. आणि हैदराबादचं ऐकणं, हैदराबादच्या राजकारणाचे काही परिणाम हे अधूनमधून मराठवाड्यातल्या या 4 मतदारसंघामध्ये दिसतात. जे आपल्याला आजचं जे मजलिस-ए इत्तेहादुल मुसलमीन ज्याला AIMIM असं आपण म्हणतो ऑल इंडिया, त्याच्यामध्ये त्यांच्या राजकारणापासून ते पुनरुज्जीवित होण्याचा धोका मराठवाड्यातल्या जाणकारांना वाटतो. हा धोका हा शब्द मी याच्यासाठी म्हणतो की जसं भाजप, शिवसेना हे जातीयवादी पक्ष आहेत, त्याच्यापेक्षाच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन किंवा AIMIM हा पण तेवढाच निखळ जातीयवादी असा राजकीय पक्ष आहे. त्याचं उद्दिष्टच त्यांचं त्याच्यामधलं वेगवेगळं होतं. आणि ते आल्यामुळे 1985 नंतर शिवसेनेचा उदय
आणि 2019मध्ये MIMचा उदय. या दोन महत्त्वाच्या धार्मिक पुनरुज्जीवनवादी राजकारणाचे दोन टोकं या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाने पाहिलेत असं मला. बरोबर. आपण ह्याच्याकडे येऊयात. म्हणजे तुम्ही शिवसेनेचा उदय 87 नंतर आणि तुम्ही म्हणाला की MIM, पण पुढं जे आपण गेलो की 77ला मग जनता दल बापूसाहेब काळदाते. जनता दलामध्ये असे म्हणतात की न झालेले 5वे मुख्यमंत्री किंवा कदाचित बापूसाहेब काळदाते हे समाजवादी विचारांचे प्रभावी वक्ते होते. त्यांचं अनेक राजकीय पक्षांच्या नेतृत्वाबरोबरचे चांगले संबंध होते. कारागृहात असताना जी काही बांधणी झाली होती जनता पक्षात त्यावेळेस मला आठवतं की उत्तमराव पाटील आणि भाजपचे म्हणजे तेव्हाच्या जनसंघाचे आणि बापूसाहेब काळदाते हे एकाच सेलमध्ये पण होते. अंडरस्टँडिंग त्यांचं चांगलं होतं. आणि बापूसाहेब काळदाते हे स्टॉन्च मराठा व्यक्तिमत्व म्हणून मानले जायचं. उत्तम फरडं वक्तृत्व होतं. त्यावेळेस निहाल अहमद यांचा पण एक महत्त्वाचा रोल होता त्या जनता पक्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्या बाजूनी बापूसाहेबांना अनुकूल असं वातावरण होतं. पण त्यांना ते त्यावेळेस काही जमू शकलं नाही. आणि बापूसाहेब काळदाते पण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये संघटना पातळीवरती खूप कमी पडलेले होते. लाटेवरचं राजकारण होतं 77चं. त्यावेळेस शेखर राजूरकर हा अपोजिट असलेल्या काँग्रेसचं नेतृत्व होतं. तोही मराठाच उमेदवार होता. बापूसाहेब काळदाते पण मराठाच होते. पण डोळ्यांनी दिसणारी घटना आहे की ज्या पद्धतींनी मुसलमानांनी त्यावेळेस बापूसाहेब काळदातेंना उचलून धरलेलं होतं, तेवढं मुस्लिम मतदान आत्तापर्यंत कोणालाच झालेलं नव्हतं. त्यावेळेस काही मुसलमानांनी पाहिलं नाही की हा अमुक हिंदू आहे, अमुक असं आहे, असं झालेलं नाही. आणि दुसरं असं पण सांगितलं पाहिजे, मगाशी एक मुद्दा राहिला होता की निजामाचं एवढा अत्याचार होते. त्यावेळेस मुस्लिम लीगसारखं नेतृत्व बनातवालांचं किंवा त्याच्या आधीचे जे होते हे जरी मराठवाड्यात असले तरी मुस्लिम लीग कमी पडेल एखाद्या वेळेस जातीयवादी करण्यामध्ये. तेवढ्यापेक्षा जहाल जातीयवाद हा MIMच्याकडे त्यावेळेस होता. त्यामुळे मुस्लिम लीग आजपर्यंत कधीच यशस्वी झालेलं नाही आहे मराठवाड्यात. त्यांना मतदानाच्या याच्यामध्ये नाहीच मिळालं. औरंगाबादला 1988च्या महापालिका निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगचे 3 उमेदवार निवडून आले. त्यातला एक उपमहापौर तकी हसन खानसारखा झालेला पण होता, पण प्रभाव नाही पाडू शकलेले. इवन शहाबुद्दीन जे आहेत आपले याचे न्यासाचे जे होते त्याचे प्रमुख, त्यांनी पण खूप प्रयत्न केला होता. पण शहाबुद्दीनसारख्या खासदाराला सुद्धा औरंगाबादमध्ये स्थान मिळू शकलं नव्हतं. कारण औरंगाबादचे मुसलमान हे निजाम संस्थानाचेच आपल्याला वारसा आहे असंच मानणारे होते. त्यामुळे ते स्वतंत्रच विचार करणारे होते की आम्हीच हुकूमत गाजवणार. मग त्यांनी हुकूमत गाजवली का? तर राजकीयदृष्ट्या जर का पाहिलं तर 1952 पासून ते 71पर्यंत किंवा 77पर्यंत हे मराठाच नेतृत्व किंवा बिगर मुस्लिमच खासदार होते. विधानसभेमध्ये या राजकारणाला चांगल्या अर्थाने छेद दिलं ते म्हणजे डॉक्टर रफिक झकेरिया यांनी. रफिक झकेरिया हे एक खूप सुजाण सुसंस्कृत असं नेतृत्व म्हणायला पाहिजे. आता ते मुस्लिम होते. त्यांची शिक्षण संस्था आहे आजही औरंगाबादमध्ये. इन सर्च ऑफ गॉड नावाचं अत्यंत मूलगामी अशा स्वरूपाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला, अनेक ग्रंथ लिहिलेले. त्यांच्या पत्नी या इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाच्या संपादक होत्या. फरीद झकेरियांसारखा CNN याच्यावरती गाजणारा त्यांचा मुलगा होता. एवढं पुरोगामी मुस्लिम नेतृत्व हे औरंगाबादमधनंच निर्माण होऊ शकतं आणि त्याला हिंदू पण उचलून धरतात. जसं मी मगाशी म्हणालो की बापू काळदातेंना मुसलमानांनी उचलून धरलं, तसं डॉक्टर रफिक झकेरियांना हिंदूंनी पण उचलून धरलेलं होतं. कारण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, त्याला आपण सिविक प्रॉब्लेम्स म्हणतो,
की विकासाचे प्रश्न, औद्योगिकरण होतं, रस्ते, आरोग्याचे प्रश्न, दवाखाने सुधारवणं, प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करणं, हे सगळे रफिक झकेरी यांच्यामुळे औरंगाबादमध्ये सुरू झालेले होते. म्हणजे औरंगाबादच्या औद्योगिकरणाचे त्यांना शिल्पकार पण म्हटलं जातं. असं हे गुंतागुंतीचं म्हणजे नेतृत्वाच्या दृष्टीने, राजकारणाच्या दृष्टीने सौहार्द अभिसरण होतं. हां, पण हेच रफिक झकेरिया पुढे जेव्हा उभे राहिले निवडणुकीला, खासदारकीला, तेव्हा त्यांचं डिपॉझिट पण जप्त झालं. कारण तोपर्यंत वेगळं मुस्लिम नेतृत्व, शिवसेनेचा उदय झालेला होता. एकमेकाचे अभिनिवेश जातीय आणि धार्मिक हे ताणले गेलेले होते. 87 साली शिवसेनेची एंट्री झाली मराठवाड्याच्या राजकारणामध्ये. आणि तेव्हा औरंगाबाद म्हणजे औरंगजेब, आणि मग जिजिया कर, मग ती सगळी जुलमी राजवट, आणि मग त्याच्यावरती उतारा म्हणून संभाजीनगर. मग मी औरंगाबादचं संभाजीनगर करतो अशी बाळासाहेबांची घोषणा. आणि ते तर त्याची सुरुवात कशी झाली, आणि मग तो शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनत गेला? त्याच्या आधीची एकच घटना सांगितली पाहिजे ज्याचे सामाजिक खूप परिणाम झालेले होते. ते म्हणजे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस जनता पार्टीचं राज्य होतं आणि वसंतदादा पाटलांचं मुख्यमंत्री होते, आणि वसंतदादांना अचानक अडचणीत आले होते काही त्यांच्या घडामोडीमुळे, आणि त्यावेळेस जाता जाता आपल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं 25वा वर्धापन दिन होता. त्यावेळेस वसंतदादांनी एक अशी घोषणा केलेली होती की आम्ही एक समता विद्यापीठ स्थापन करणार आहोत. आता ही त्यांची घोषणा त्यांनी किती औपचारिकपणे केली होती काही आत्ता कळायला मार्ग नाही. पण तो धागा पकडून मराठवाड्यातलं जे दलित नेतृत्व आहे, आता मराठवाड्यातलं दलित नेतृत्व हे भूमिपुत्रांचं नाही. मराठवाड्यामधला दलित जो आहे तो मोठ्या प्रमाणावर विदर्भातून आलेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मिलिंद आणि पी सोसायटी जी आहे डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेली, त्यांनी जे शैक्षणिक विस्तारीकरण केलेलं होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर विदर्भातले दलित ज्यांना शिकायची इच्छा होती ते आलेले होते. म्हणजे पुढे जाऊन प्रीतम शेगावकर किंवा गंगाधर गाढे हे जे नेते निर्माण झाले दलित नेतृत्वामधले, किंवा एस.टी. प्रधानांसारखा जो माणूस रिपब्लिकन पार्टीचा उभा राहिलेला होता औरंगाबादमधनं, हे विदर्भातलं नेतृत्व होतं. त्यांनी हा धागा पकडून समता विद्यापीठाचा त्यांनी तो एक त्याच्यामधला डाव टाकला त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस समतेचा दृष्टिकोन अंगीकारायचा असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी, विशेषतः एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे आणि जनता पार्टी यांनी मागे पुढे न बघता हा प्रस्ताव आपण केला पाहिजे, कारण दलितांचं नाव आहे, उद्धारकर्ते आहेत आंबेडकरांचं, असं त्यावेळेस झाल्यावरती त्यांनी ते सगळ्यांनी मंजूर पण केलं होतं. आणि नादो महानोरांनी तो प्रस्ताव मांडलेला होता त्याच्यामध्ये. पण त्याला इतका विरोध मराठवाड्यातल्या बिगर दलितांकडनं होईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. आणि तो विरोध पहिल्यांदा जेव्हा झाला त्याच्यामध्ये प्रत्येकाने मग पोझिशन्स घेतलेले आहेत. त्याच्यामधनं विद्यापीठ नामांतर विरोधी कृती समिती आणि विद्यापीठ नामांतरवादी कृती समिती अशा स्थापन झाल्या. विद्यापीठ विरोधी कृती समितीचा जो नेता होता मोहन देशमुख, जो निलंगेकरांचा जवळचा होता, शिवाजीराव पाटील निलंगेकर जे पुढे मुख्यमंत्री झाले, पुढे हा मोहन देशमुख काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसचा उमेदवार पण झाला लोकसभेला, पण पडला तो त्यावेळेस. आणि नामांतर विरोधी कृती समिती जी होती, जी सगळ्या पुरोगामी संघटना आणि बाकीच्या यांनी केलेली होती, त्यांचा काही राजकारणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या याच्यावर प्रभाव काही त्यांना टाकता आला नाही. मग तसं असेल तर मोहन देशमुखचा जो सख्खा भाऊ आहे सुभाष लोमटे, तो नामांतरवादी कृती समितीच्या कडनं 2019मधून आपच्या तर्फे उभा होता, पण त्याचं पण डिपॉझिट जप्त झालं. म्हणजे नामांतर हा
नामांतराने मराठवाड्यातलं मन, सामाजिक मन हे दुखावलं गेलेलं होतं. विभागणी झाली होती दलित आणि दलितेतर याच्यामध्ये. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा या दोघांना काहीच फायदा झाला नाही, तसं व्हायला पाहिजे होता. मग शरद पवारांनी जेव्हा तो निर्णय घेतला पुढे जाऊन नामांतराचा 94च्या काळामध्ये, की त्यांनी घडवून आणलं ते नामांतर, त्याचा मात्र फटका शरद पवारांना बसला. राजकीय किंमत अनेक ठिकाणी त्यांना राजकीय त्याची किंमत मोजावी लागेल. हा नामांतराचा उल्लेख याच्यासाठी आहे की आपण जसं मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याकांचं जसं राजकारण पाहिलं, तसं दलितांचं सुद्धा राजकारण जे होतं नंतरच्या काळामध्ये, विशेषतः या काळात, हे नामांतराच्या एकाच मागणीभोवती फिरत होतं. आणि त्याच वेळेस एक त्याला दुसरा पदर असा होता की दलितांचा हा विरोध लोकांनी आंबेडकरांसारख्या एका मोठ्या घटना शिल्पकाराला जो विरोध केला, त्याचं कारण म्हणजे त्यावेळेसचं असलेलं जे दलित नेतृत्व होतं, दलित पॅन्थरचं, जे खूप आक्रमक होतं आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट तेव्हा आलेला होता आणि त्याचा जो दुरुपयोग झालेला होता, त्याच्या दुरुपयोगाच्या विरुद्ध ती खरं म्हणजे प्रतिक्रिया होती. आणि या संपूर्ण आंदोलनाचं त्यावेळेसचं जे संचलन केलेलं होतं ते बाळासाहेब पवारांसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्याकडे होतं. गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांनी त्याला वैचारिक अधिष्ठान दिलं असं मानलं जातं. त्याच्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्यानंतर नामांतर झालेलं आहे 94मध्ये, त्यांच्याच संमतीने झालेलं होतं. पण बाळासाहेब पवार, बाबूराव काळे, माणिकराव पालतकर, हे जे मराठा नेतृत्व आहे औरंगाबादमधलं विशेषतः, यांचा रोल त्या नामांतराच्या काळामध्ये हे आंदोलन वाढवायला, विशेषतः नामांतर विरोधी, फार मोठं ते कारणीभूत होते आणि ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जसं तुम्ही म्हणाला की या नामांतराचं जसं रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे होतं तसं दिसलं नाही आणि पोझिशन्स घेतल्या प्रत्येकाने. ठाकरेंनी पोझिशन हीच घेतली होती की खायला नाही पीठ, बरोबर, तर कसं परभणीच्या जाहीर सभेमध्ये ठाकरे म्हणालेले होते. पण या नामांतराच्या पेक्षा दुसरं जे नामांतर आहे, ती जी घोषणा होती की मी औरंगाबादचं तीच लोकांना भावली असं दिसते. शिवसेना रुजण्याचं म्हणजे कारण सामाजिक मन जे दुखावले झालेले आहेत, म्हणजे आधी हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामुळे धार्मिक मन दुखावले गेले, नामांतरामुळे सामाजिक पण मन दुखावले गेलं होतं मराठवाड्यातल्या. या काळामध्ये काँग्रेसचं जे नेतृत्व होतं त्यांनी जसे आधी काँग्रेसचा एक पारंपरिक असा बालेकिल्ला मतदारांचा हा मराठवाड्यात होता, आहे. म्हणजे आजही असं म्हणायला पाहिजे की आहे. तो आता क्षीण होत चाललाय काही ठिकाणी, अमुक सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या याच्यामध्ये काँग्रेसच्याकडनं झालेल्या काही चुका अशा होत्या की त्यांनी नाही म्हटलं तरी विशेषतः नगर परिषद, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद इथे त्यांनी मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न जास्त केलेला होता. त्याच्यामुळे औरंगाबाद नगर परिषदेचं जे गुलाम दस्तगीर नावाचे जे पहिले नगराध्यक्ष होते, किंवा आलफ खान नावाचे दुसरे नगराध्यक्ष होते, किंवा दादा मियाँ म्हणून एक जो नगराध्यक्ष होता, मुस्लिमांचं मतदानाचं प्रमाण औरंगाबादमध्ये हे 90 ते 95% असतं, म्हणजे वोटिंग पर्सेंटेज. त्याच्यामुळे जर का स्विंग असेल कुठलाही बारका, तर त्याच्यामध्ये बाकीचे बहुसंख्य असूनही टिकू शकत नाही. हे गणित अनफोल्ड केलं 86मध्ये शिवसेनेने. मला अजूनही आठवतं की 86मध्ये मी वार्ताहर होतो, त्यामुळे माझ्याकडे पण बीट होतं राजकारणाचं. त्यावेळेस लोकाधिकार समिती म्हणून शिवसेनेची जी काही एक संघटना होती, त्याचे जवळपास 100 जणं औरंगाबादमध्ये दर शनिवार रविवार यायचे सुट्टीच्या दिवशी आणि फक्त घंटानाद करायचे महत्त्वाच्या रस्त्यांवरती. लोक विचारायचे काय आहेत, तर म्हणे आम्ही घंटा वाजवतो, आम्ही आहोत हिंदू धर्माचे. काय कशासाठी काहीच माहीत नाही. ते करत करत त्यांनी आणला तो पहिली जी दंगल शिवसेना आल्यानंतर झाली ती 1986मध्ये झाली. छोटीशी दंगल होती.
मी जिथे राहतो त्या सिल्लेखाना नावाच्या भागामध्ये एक खाटीकखाना आहे, स्लॉटर हाऊस, जे मध्यवर्ती ठिकाणी. ते तिथून हलवा म्हणून शिवसेनेचा पहिला मोर्चा निघालेला होता, ज्याच्यात चंद्रकांत खैरे, नंतरचे खासदार प्रदीप जयस्वाल, नंतरचे आमदार किंवा सुभाष पाटील म्हणून जेव्हा शिवसेनेचा नंतर पुढे झालेला प्रमुख, हे सगळे त्याच्यात अग्रभागी होते. आणि तो मोर्चा खाटीकखाना हटवा म्हणून आत्तापर्यंत कधी निघालेला नव्हता. आणि तो मुस्लिम नेतृत्वाला मात्र इशाराच होता एका अर्थाने, की आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. त्यावेळी जी दंगल झाली ती चिरडल्या गेली, ती दबली, काही जण जखमी झाले, 2 जणांचा मृत्यू पण झाला होता, एक गोळीबार पण झाला होता. म्हणजे दंगलीचा टिळा शिवसेनेच्या नावावरती लागला त्यावेळेस पहिल्याच्या. आणि हे कोण मुलं आहेत, ते काय करतात, अशी चर्चा सुरू झालेली होती. मग त्याच्यानंतर लोकाधिकार समितीने दुसरा टप्पा घेतला घंटानादानंतर, की जे ग्रामदैवतं आहेत औरंगाबादमध्ये तिथे जाऊन आरत्या करायच्या. बोलायचं काहीच नाही, कोण आहेत कुठले काही नाही, पण आरत्या करायच्या. त्या रस्त्यांवर पण सुरू झाल्या. मग त्याचा प्रसाद पण वाटला गेला. आणि मग नंतर त्यांनी जाहीर केले की यापुढे औरंगाबादमध्ये नाही तर मराठवाड्यात कोणत्याही मस्जिदीच्या समोरून जाताना आम्ही वाद्य वाजवणार. आता ही जी परंपरा आहे मराठवाड्यातली, ही थोडीशी 1-2 मिनटात सांगतो. की मस्जिदीवरून जात असताना मराठवाड्यामध्ये बिगर मुस्लिम जे आहेत हे आपल्या वाजंत्री, ढोल, ताशे, बँड पथकं हे थांबवतात, मस्जिद ओलांडतात आणि पुन्हा वाजायला सुरुवात करतात. तो एका अर्थाने तो आदराची भावना होती. आता ही परंपरेने आलेली आहे का दडपशाहीमुळे आले का भीतीने आली आहे, हे प्रत्येकाने ठरवावं. पण ही पाळत होती. याला पहिल्यांदा विरोध केला शिवसेनेने संघटितपणे, की गणेश विसर्जनाच्या ज्या मिरवणुका त्यावेळेस झाल्या, त्यावेळेस त्यांनी मस्जिदीच्या समोरच आरत्या करणार. सगळी मिरवणूक मस्जिदीच्या समोरच थांबायला लागली तासनतास. आणि त्याच्यामुळे पुढे असं लक्षात आलं की ताबडतोब पोलिसांनी असं केलं की मोठमोठ्या हिरव्या आणि कनाती लावून मस्जिदी कव्हर करायला सुरुवात केली. हे औरंगाबादकरांनी आणि मराठवाड्यातल्या लोकांनी पाहिल्यावरती त्यांना प्रेम वाटायला लागलं. निजामाच्या विरुद्ध आम्ही बोलतोय असं कधीच शिवसेना म्हणालेली नाही. त्यांनी कधीच 17 सप्टेंबर हा घेतलेला नाही. पुढे राजकारणासाठी त्यांनी स्वीकारला तो. आता या ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यामुळे हिंदू प्लॅन किंवा हिंदू स्टान्स घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि मग अचानक मुंबईच्या बाहेर शिवसेना वाढवायची आहे असं समजल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी परवानगी दिली. पाट्या लागल्या शिवसेनेच्या त्यावेळेस. पहिली तोपर्यंत महापालिका झालेली होती. 85मध्ये महापालिका झाली पण ती बरखास्तच होती. 88मध्ये महापालिका निवडणुका जेव्हा डिक्लेअर झालेल्या होत्या त्यावेळेस छगन भुजबळ, सुधीर जोशी, मनोहर जोशी त्यावेळेसचे शिवसेनेचे लोक हे तिथे औरंगाबादमध्ये कॅम्प करून बसलेले होते. उमेदवार शोधत होते. अनेक ठिकाणी उमेदवारच मिळत नव्हते शिवसेनेला. पण अगदी म्हणजे ज्याची ओळख नाही, जो निरक्षर आहे असा माणूससुद्धा शिवसेनेने उभा केला आणि तो निवडून आलेला आहे त्या याच्यामध्ये लाटेत. आणि त्याचं बाळासाहेबांना, आता बाळासाहेबांचा दृष्टिकोन जरा जास्त दूरगामी असावा असं मला वाटतं, की त्यांच्या लक्षात आलं की मराठवाडा ही आपल्याला तशी फर्टाईल अशी भूमी आहे, याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो. आणि त्यांनी ती जी काय धडक मारली ती इतकी जबरदस्त होती की आज शिवसेनाच हा प्रमुख राजकीय शक्ती म्हणून त्याला कसं पराभूत करायचं म्हणून अन्य लोकांना विचार करावा लागतो, जी की 88पर्यंत त्यांची ताकदच नव्हती त्याच्यामध्ये. हा त्यांचा जो उदय झाला. तर मग नंतरच्या काळात त्यांनी 2-3 मोठ्या दंगली झाल्या. औरंगाबाद महापालिकेचा महापौर जो होता, पहिला महापौर जो होता तो काँग्रेसचा काळे म्हणून जे होते डॉक्टर काळे ते झाले. पण त्या याच्यामधलं एक जे मत होतं मोरेश्वर दीनानाथ सावे
जे पुढे खासदार झाले, अनेक 2 टर्ममध्ये महापौर पण झाले. कोर्टाचा निकाल लागला. त्या कोर्टाच्या निकालाविरुद्ध एक मोठी दंगल झाली जेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि बूटा सिंग गृहमंत्री होते. शूट ॲट साईटच्या ऑर्डर झाल्या होत्या. जवळपास 188 लोक त्याच्यामध्ये मेले होते आणि 3000 जण जखमी झालेले होते. त्यावेळेस पहिल्यांदी त्रिशूळाचा वापर औरंगाबादच्या दंगलीमध्ये झालेला होता. चाकूनी स्टॅबिंग करण्याचं प्रमाण औरंगाबादमधल्या दंगलीत होतं. ते दुसऱ्या जमातीचे लोक करायचं असं काही जणांचं म्हणणं होतं. त्रिशूळाचे ओरखडे असलेल्यांच्या अनेक जखमा पोलिसांकडे रेकॉर्ड आहेत. हा दंगलीचा जो ट्रेंड होता हा पुढे 2 याच्यामध्ये चालला, पण नंतरच्या काळात मोठी दंगल झाली नाही. ती आत्ता एक 2-3 वर्षापूर्वी एक छोट्या ट्रायल्स त्याच्या झालेल्या होत्या आणि त्यावेळेस असं मानलं जात होतं की औरंगाबादमधली निवडणूक म्हणजे दंगल होणार एखादी, त्याच्याशिवाय कन्सॉलिडेशन होत नाही. पण 88 पासून उघड मुस्लिम विरुद्ध हिंदू म्हणजे फतवा निघाला का असं मानलं जात होतं. फतवा निघायचा मतदानाच्या पूर्वी शुक्रवारी. फतव्याचं काय म्हटलेलं आहे असं ती सभा झाली नमाज पढण्याची की 2 दिवसामधले औरंगाबादचं वातावरण बदलायचं. या काळामध्ये मुस्लिम लीगनी पण काही प्रयत्न केले आपलं कन्सॉलिडेशन करण्याचं. त्यांचे पण 3 नगरसेवक त्या 88च्या म्हणजे जशी शिवसेनेला बहुमत मिळालं तसं यांचे पण निवडून आले. रिपब्लिकन प्रकाश आंबेडकर गटाचे पण निवडून आले की ज्यांचं सहकार्य घेऊनच 6वे महापौर बनू शकलेले त्याच्यामध्ये. हे राजकारणाचं अंतर्गत पण त्याच्यातली गंमत जम्मत होती. पण हे मुस्लिमांच्या याच्यामधलं मुस्लिम लीगचे जे 2 महत्त्वाचे उमेदवार होते औरंगाबादमधले, तकी हसन खान आणि जावेद हसन खान. त्यातला जावेद हसन खान हा तडीपार म्हणून प्रसिद्ध असा गुंडच होता. तो नगरसेवक बनला आणि त्यांनी एकदा आमदारकीसाठी उभा पण तो राहिलेला होता. त्यावेळेस पण त्यांनी सायझेबल असं हे घेतलं होतं. त्याच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला होता. म्हणायला असं पण म्हणू शकतो की शिवसेनेने जाणीवपूर्वक त्याला उभं केलं, कारण त्याची स्लोगन अशी होती की त्याची निवडणूक निशाणी मशीन होती. मशीन म्हणजे सिलाई मशीन. आणि तो स्वतःच म्हणायचा, हात से शिलाई मशीन चलाव. हात हा पंजाला आमच्याकडे हात म्हणतात. हात से शिलाई मशीन चलाव. हे शेवटच्या 2 दिवसात त्यांनी केलेले याच्यामध्ये होते. आणि खान का बाण हे सावेंपासून औरंगाबादमध्ये रूढ झालेलं होतं. खान पाहिजे का बाण पाहिजे. आता हे पेनिट्रेट केलेलं आहे. म्हणजे मुस्लिम जातीयवाद, मुस्लिमांची तडपशाही ही 250 वर्ष मराठवाड्याने पाहिलेली होती निजामाच्या स्वरूपात. आणि आत्तापर्यंत मुस्लिम नेतृत्व म्हणजे गुलाम दस्तगीर, अलफ खान, दादा मियाँ, पुढे जर का आपण विधानसभा आणि लोकसभेचे उमेदवार किंवा निवडून आलेले पाहिले तर अमानुल्ला मोतीवाला हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे तो राष्ट्रवादीत गेला, तो आमदार झालेला. अब्दुल अजीम हे पण पालकमंत्री होते, ते पण आमदार झालेले होते. डॉक्टर रफिक झकेरिया सेक्युलर नेतृत्व पण होतं मुस्लिमांच्या याच्यामध्ये. काझी सलीम जे पण झाले पुढे त्याच्यामध्ये. आणि एवढंच नाही तर राज्यसभेची पण जे काही खासदार झालेले आहेत काँग्रेसने दिले होते. सिकंदर अली वझ सारखा नामांकित मोठा शायर हा काँग्रेसने त्यालाच प्रमोट केलेलं होतं. त्यामुळे काँग्रेस म्हणजे मुस्लिम असं गणित शिवसेनेला आणि जनसंघाला त्यावेळेसच्या भाजपला सोपं गेलेलं होतं. हे आपण त्या 85 आणि शिवसेनेच्या उदयापर्यंत आलेलो होतो. सर, आपण तुम्ही जसं सांगितलं की काँग्रेस म्हणजे मुस्लिम तुष्टीकरण, हे सगळं तुम्ही सांगितलं आणि मग ते काउंटर करायला सोपं गेलं शिवसेनेला आणि जनसंघाला आणि मग तो शिवसेनेचा उदय झाला. मग तुम्ही जसं म्हणाला की तसं खान की बाण म्हणजे तो गमछा घेतलेला शिवसैनिक दिवसभर तो बघायला मिळाला आणि खान की बाण ही घोषणा जी आहे ती पण लोकप्रिय झाली. मग त्याच्यानंतर काय झालं मग पुढं? मग शिवसेना कशी फोफावली याच्यानंतर आणि ती नंतर उतरणीला पण लागली. हो बरोबर आहे. काही गोष्टी अशा होत्या या काळामध्ये घडलेल्या की काँग्रेसनी अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण केलं
हे सगळ्यांनी पाहिलेलं होतं. त्याचा राग पण याच्यामध्ये होता. पण काँग्रेसला काही तसा पर्याय पण दिसत नव्हता. त्यांना इंदिरा गांधींचं जे काही नेतृत्व होतं, राजीव गांधींचं, यांच्याशी एकनिष्ठ असलेला अल्पसंख्याक आणि दलित या दोघांमधला, त्याच्यामुळे एक पारंपरिक मतपेढी त्यांची जी होती ती तयार होताना दिसत होती. ती ब्रेक झाली ते शिवसेनेमुळे. आणि शिवसेनेला फार सोप्या पद्धतीने की आपण हिंदुत्वाचा प्लॅन घेतला की लोक मतदान करतात असं लक्षात आल्यावरती त्यांनी ते अधिक आक्रमकरित्या मराठवाड्यात सगळीकडेच नेला. औरंगाबादचा जो होता तो, त्याच्यामुळे आपण जो मगापासून ब्रॉडगेज पट्टा म्हणतोय, जिथे मुस्लिम बऱ्यापैकी 20-22% आहेत, तिथे तिथे शिवसेनेला विजय मिळालेला दिसतो आपल्याला पुढच्या काळामध्ये. पण एवढी पॉवरफुल झालेली 88च्या नंतर निवडणुकांमध्ये, तोपर्यंत जनसंघाचं किंवा भारतीय जनता पक्षाचं हे तसं फार अस्तित्वच नव्हतं. म्हणजे प्रमोद महाजन आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, गोपीनाथ मुंडे माहिती आहेत, पण छोट्या छोट्या पॉकेटमध्येच होते. ते औरंगाबादवरती प्रभाव पाडू शकले नाहीत. म्हणजे 88च्या लोकसभा आपल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे पण शिवसेनेच्या बरोबर होते, कारण त्यांना ते अपरिहार्य होतं त्या ह्याच्यामध्ये. पण तरी त्यांना शिवसेनेचाच फायदा झाला होता. शिवसेने जी उघडपणे जी भूमिका घेतली, जी हे टाळत होते तेव्हापासून, आता ते उघडपणे घेतात पण तेव्हा ते टाळत होते. त्यामुळे आपल्याला 1988 जसं मुंबईच्या दंगलीमध्ये शिवसेनेने वाचवलं असं म्हणतात सगळेजण बाकीचे, तसं औरंगाबादच्या दंगलीमध्ये सुद्धा आपल्याला वाचवायला शिवसेनाच आली आहे. आणि मुस्लिमांच्या किंवा अल्पसंख्याकांच्या दादागिरीपासून वाचायचं असेल, सुटका पाहिजे असेल, तर आपल्याला शिवसेना पाहिजे असं जे गणित निर्माण झालेलं होतं, त्याला जी जोड मिळायला पाहिजे होती संघटनात्मक पातळीवरती, ती मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मिळालेली दिसली नाही. कारण जसं चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळाल्याबरोबर मग मोरेश्वर सावे दुखावणं असो किंवा सुभाष पाटील जो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता त्याला मिळालेलंच नाही. आणि शिवसेनेचं वैशिष्ट्य असं होतं की त्या काळात मंडल आयोग पण आलेला होता आणि हे 12 बलुतेदार 18 पगड जाती जमातीचे सगळे युवक हे शिवसेनेत होते. हे त्या शिवसेनेचं वैशिष्ट्य. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझ्याकडे जातीयता नाही आहे, ते एका अर्थाने खरं पण होतं. आणि जे पुरोगामी पक्ष होते, पुरोगामी नेतृत्व होतं, त्यांच्याकडे मात्र हे जातच नव्हते कोणी 12 बलुतेदार किंवा बहुजन समाजामधले. बुरुड समाजाचे बुरुडे असं म्हणायचे सगळेजण. त्याच्यामुळे हा त्यांचा प्लस पॉईंट होता. त्याच्यामुळे ते पेनिट्रेट झालेले होते सगळीकडे. पण संघटना म्हणजे काय, ती कशी असती याचं काही माहीत असण्याचं कारणच नव्हतं. जे लोकाधिकार समिती असो, सुभाष देसाईंसारखे नेतृत्व असो, किंवा कुर्ल्याचे एक नगरसेवक होते ज्यांनी फार मेहनत घेतली होती औरंगाबाद, किंवा दिवाकर रावतेंसारखा माणूस असो ज्यांनी संघटना बांधायचा प्रयत्न केला त्या ह्याच्यामध्ये. पण निवडणुकीसाठी अन्य काही लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात, किंवा ज्याला नागरी प्रश्न असतात, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत, याच्यात लक्ष घालायचं असतं. हे शिवसेनेला तसं उमगलंच नाही. जे झकेरियांना उमगलेलं होतं आधी, काँग्रेसवाले असूनही उमगलं होतं आणि स्वतः पुरतं तरी त्यांनी ते 2 वेळा निवडून येऊन आपलं एस्टॅब्लिश केलेलं होतं. शिक्षण संस्था आपल्याला पाहिजे असतात, सहकारी साखर कारखाने पाहिजेत, बँकांमध्ये आपले माणसं पाहिजेत. हे शिवसेनेला उमगायला बरेच वर्ष लागले. आणि तोपर्यंत फाटाफुटीचे आणि दुहीचे बीज त्यांच्यामध्ये पण पोखरलेले होते. त्यांच्यामधलं पण मराठा नेतृत्व जे होतं शिवसेनेमधलं, ते पण तुलनेने आक्रमक झालेले होते. आणि त्यांच्यामधले जे ओबीसी होते बहुसंख्येने, ते पण बरेचदा दुखावलेले जायचे. मराठवाड्यातलं चित्र होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुढे असं दिसतं की औरंगाबादच्या शिवसेनेला फारच लवकर ग्रहण लागलं फाटाफुटीचं, जे तुलनेने परभणी, हिंगोली किंवा
नांदेडमधल्या शिवसेनेला, लातूरमधल्या शिवसेनेला हे उशिरा लागलेलं होतं. त्यामुळे आधीच्या काँग्रेसनी शिवसेनेला वाढवलं पण होतं काही प्रमाणात. सगळ्यांनीच हातभार लावलेला होता, सर्वसामान्यांनी किंवा पुरोगामींनी सुद्धा मदत केली, कारण त्यांना प्रस्थापित काँग्रेसच्या नेतृत्वाचा उबगच आलेला होता. बरोबर. पण शिवसेना हे करू शकली नाही. हे शिवसेनेच्या दृष्टीने आज त्यांना त्याच्यावर लक्षात येत आहे की आपण संघटनात्मक पातळीवरती कमी पडतोय, आपण अनेकांना दुखावलेलं आहे आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे, हे लक्षात आलेलं होतं. आणि बाळासाहेब ठाकरेसारखं नेतृत्व असं होतं की ते कशाची पर्वाच करत नव्हते. आता पत्रकारांवरचे 2 मोठे हल्ले जे होते हे बाळासाहेबांच्या उपस्थितीतच झालेले होते. आणि बाळासाहेबांना त्याचं काही गम्य पण नव्हतं, कारण नेतृत्वच वेगळेलं होतं. आत्ताच्या नेतृत्वाला तसं करता नाही आलं. त्यांची धरसोड वृत्ती आहे, त्यांना भूमिकाच घेता येत नाही. म्हणजे मी हिंदुत्ववादी भूमिका घेतो प्रखर, तर त्याचे जे काही परिणाम असतील ते भोगायची माझी तयारी बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेतृत्वाची होती. आता मला वाटत नाही की स्थानिक पातळीवरच्या शिवसेना की मवाळ नाही, गोंधळलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंवरती जो आरोप होतो की ती भूमिका सोडली बाळासाहेबांची, किंवा तुम्हीच एक छान उल्लेख केला, जसं मग सांगितलं की वसंतदादांनी जसं कॅज्युअली केलं होतं नामांतराचं, म्हणजे पवार करतील, तसं यांनी पण आता शेवटी जे नामांतराचं केलं होतं याचं औरंगाबादचं संभाजीनगर, आणि मग ते आता श्रेय शिंदे घेत आहेत ते. बरोबर. तर म्हणजे ते तुम्ही 2 नामांतर, म्हणजे त्या 2 नामांतरामधलं असं होतं की त्या औरंगाबादकरांनी ज्या पद्धतीने मतदान दिलं त्यावेळेस त्यांनी जे साष्टांग प्रणिपात घातला होता बाळ ठाकरेंनी त्यांचा, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की इथे मुस्लिमांनी सूड उगवलेला आहे, म्हणजे एका अर्थाने औरंगजेबांनी सूड उगवलेला, त्याचा मी सूड उगवणार आणि या शहराचं नाव संभाजीनगर करणार. त्याला टाळ्याच्या गजरात लोकांनी उचलून धरलेलं होतं त्यावेळेस. आणि मुख्य म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम जो की मोठा वारसा आहे आणि स्वातंत्र्य लढाई, त्याची जी 75वी शताब्दी झाली आत्ता, त्यावेळेस जो कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, देशाच्या स्वातंत्र्याचं जेवढं मोठेपण आहे तेवढंच हैदराबादचं आहे, कारण देशाचं स्वातंत्र्य हैदराबाद ताब्यात आल्यानंतरच पूर्ण झालेलं आहे. पण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सगळं राजकीय पक्षांनी केलं. त्याचं कारण अल्पसंख्याक दुखावले जाऊ नयेत. त्याच्यामध्ये शिवसेना पण आहे. शिवसेनेने तरी कुठे केलं, उचलून धरला हा मुद्दा 75चा. महापालिकेने आणि काहीतरी सरकारने थातूरमातूर गोष्टी केल्या, विसरले, कारण त्याचा उपयोग नाही आहे. आधी मी मुसलमान विरोधी, अल्पसंख्याक विरोधी बोलतो कारण मला त्याचा फायदा होतो. आता बोलून त्याचा फायदा नाही, मग आपण हे तुष्टीकरण केलं तर काय बिघडतं. आता बघतो मी, आता डोळ्यांनी बघतो की गेल्या वर्षभरामध्ये चंद्रकांत खैरे जे की हिंदुत्व प्लँकवरती निवडून येत होते, त्यांच्या कार्यालयांमध्ये मुस्लिमांची बहुसंख्येने गर्दी असते. म्हणजे एका अर्थाने असं पण म्हणता येईल आपल्याला की MIMच्या आत्ताच्या उमेदवाराला तो अन्य गोष्टी काहीच करत नाही. प्रत्येक वेळेस खानकाबाण तो पण उपस्थित करतो, तो पण अनेक गोष्टी 370 सगळ्यांना विरोध करतो, तो पण विकासाचे कामं करत नाही. त्यामुळे मुस्लिम वॉर्ड जे आहेत औरंगाबादमधले ते पण उपेक्षितच राहिलेत निधी अभावी. तिथे पण काहीच विकास झालेला नाही. मुस्लिमांचे सगळे प्रश्न तसेच आहेत. याची जाणीव त्यांना झाल्यामुळे ते पुन्हा शिवसेनेच्याकडे झोकतात का काय असं बाह्य लक्षणे दिसतं त्याच्यामध्ये. मग या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे, त्यांच्या नेतृत्वाने काय केलं इतके वर्ष की ज्यांना त्यांना आता गॅप दिसली आहे त्याच्यामध्ये, तर ते पण प्रयत्न करतात, काही प्रमाणावर बोलतात, घोषणा करतात. पण सर तुम्हाला 2 गोष्टी जे तुम्ही सांगितलं तसं की म्हणजे एकीकडं हा जो शिफ्ट आहे भूमिकेमधला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे, पण आता सहानुभूती मिळेल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये घडलं, कारण अशा ऐकायला मिळतात गोष्टी की मराठवाड्यामध्ये शिवसेना परत येईल. तुम्हाला असं वाटतं का या सगळ्याच्यानंतर बाउन्स बॅक होऊ शकते का आत्ता? तशी तुम्हाला शक्यता वाटते का? म्हणजे सोयाबीनचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा रोष असेल, इतरही अनेक कारण आहेत, मी असं म्हणत नाही, पण या सगळ्या काय हे मुद्दे ॲड्रेस केले तर येईल. आत्ता तुम्हाला वाटतं आहे का की परत एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस जो एक प्रतिसाद मिळाला होता
तो नंतर कसा उतरणीला लागला तुम्ही सांगितलं, संघटनात्मक कामाकडे दुर्लक्ष केलं. जे सिव्हिक इश्यूज आहेत ते ॲड्रेस करायला पाहिजे ते उमगलंच नाही बरीच वर्ष, सगळं संस्थांचं जाळं वगैरे. आता तुम्हाला काही दिसते का शक्यता? मला वाटतं की मुंबईतल्या लोकांचं जसं शिवसेनेच्या विषयीचं आहे एक सहानुभूती आहे त्यांना, तशी मराठवाड्यात पण एक सहानुभूती आहे शिवसेनेच्या विषयी. आणि त्याचं कारण मुख्य केवळ मुस्लिमांचं आत्तापर्यंतचं जे वरदहस्त होता राजकारणावरती किंवा त्यांची जी आक्रमकता होती 200-300 वर्षांपासून चालत आलेली, त्या याच्यापुरतंच होतं मर्यादित, की शिवसेनाच हा आपला सेव्हियर आहे, म्हणजे वाचू शकतो आपल्याला. तर हे जे प्रेम आहे शिवसेनेच्या विषयी वाटणारी सहानुभूती जी आहे ती आता ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण फिरलं अचानक, पक्ष फाटाफूट, जातीयता, एकमेकाला दुखावणं, एकमेकावरती जाहीरपणे ओरखडे ओरडणं, याच्यामधनं मराठवाड्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की शिवसेनेला थोडीशी अनुकूल परिस्थिती आहे. आता शिवसेनेमधले जे महत्त्वाचे नेते आत्ता शिंदे गटाकडे वळलेले आहेत, त्यांचं पण त्यांच्याविषयी पण नाराजी दिसते, पण ती अशी जाहीरपणे आत्तापर्यंत येत नाही. ती मतपेटीत कसे परावर्तित होतील हे संघटनेने म्हणजे त्यांचा तो जॉब आहे त्याच्यामधला. पण मला स्वतःला असं वाटतं की या काळात घडलेली मराठा क्रांती मोर्चे जे 58 निघालेले होते त्याला मराठवाड्यातून जो काही प्रतिसाद मिळालेला होता आणि मराठवाड्यातला बहुजन समाज जो आहे, ज्याला आता उघडपणे मराठा असं आपण म्हणतो, त्याचे स्वतःचे म्हणून अनेक प्रश्न आहेत. शेतीचे प्रश्न आहेत, त्याच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्या समजदारीचे पण प्रश्न आहेत. हे जे प्रश्न होते हे आत्ता क्रांती मोर्चामधल्या याच्यामुळे केवळ आरक्षणापुरतेच आपण बघतो. ते सोडवता येत नाही आणि त्याच्यामधनं मग जरांगे पाटील सारखं नेतृत्व अचानक निर्माण होतं की जे लोकांना असं वाटतं की याच्याशी आपला कनेक्ट आहे. लोकच म्हणतात हा सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्या मागे गेलेले कोरडभाऊ शेतकरी आहे, आत्महत्येचं प्रमाण मराठवाड्यातलं जास्त आहे, अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त आहे. तो ज्या पद्धतीने जरांगे पाटील बोलत असतात त्याच्यातून पण लक्षात येतं की त्यांची जी काही बोलण्याची पद्धत आहे ती किती तुटक आहे, ती किती एकलकोंडी आहे, ती कोणालाच न जुमानण्या. अनेक वेळा ॲडॅमन्सी त्याच्यामध्ये दिसती, समज दिसत नाही राजकीय, असं वाटू शकतं अनेकांना पाहिल्यानंतर. पण हे जे पेनिट्रेशन होतं की 32-33% जर का बहुजन समाज किंवा मराठा असेल आत्ता, आणि कुणब्यांचं प्रमाण लोकसंख्येमधलं जे आपण बघतो तेच मराठवाड्यात पण असेल समजा, ते सगळं कोरडभाऊच जनता आहे, ती मतदार आहे. तर त्यांच्यामधली फाटाफूट ही पण महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजे आपण जेव्हा इक्वेशन म्हणतो त्या ह्याच्यामध्ये. पण तरी मला यातून ओव्हरऑल असं वाटतं की आत्ताच्या घटकेला थोडीशी अनुकूलता उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिसते. म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना फायदा होऊ शकतो आणि जे सत्तेमध्ये आहेत शिंदे किंवा फडणवीस म्हणजे भाजप आणि हे महायुती, त्याला फटका बसू शकतो राजकीय. याचं काय वाटतं? अगदी मराठवाड्यापुरतं जरी बोलायचं म्हटलं तरी जी जरांगेची ताकद आहे, छत्रपती संभाजीनगर आणि ते जे 5 जिल्हे आहेत जिथं तो प्रश्न आहे, जिथं कुणबी प्रमाणपत्र आता मिळायला लागलेली आहेत, तर त्या ठिकाणी तरी तुम्हाला असं वाटतं का की याचे राजकीय फायदा नुकसान? हो, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की शरद पवारांची फाटाफूट आपण जर का बघत असू आत्ताच्या, त्यामध्ये एक गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेला जेव्हा 1984मध्ये साहेबराव डोणगावकर पाटील हे निवडून आले, जे पवारांचे खूपच एकनिष्ठ होते, ते निवडून आल्यानंतरच औरंगाबादला आमखास मैदानावर, शिवाजी मैदानावर शरद पवारांच्या ऐक्याची म्हणजे विलिनीकरण जे झालं त्यांच्या काँग्रेसचं, समाजवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये अधिकृत जे विलिनीकरण झालं, फार मोठा मेळावा झाला होता, लाखो लोक त्याला आले होते. महानोरांनी शेतकरी दिंडी काढली होती, त्याच्यामधली गाजली होती ती दिंडी, ती औरंगाबादमध्येच झालेली होती त्यावेळेसच्या. शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आज
जे आज जरी त्यांच्याकडे नसतील संख्याबळ कदाचित, पण शिक्षण संस्था महत्त्वाच्या औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, उस्मानाबाद या शिक्षण संस्था पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांकडेच होत्या. साखर कारखानदारसुद्धा पवारांनीच निर्माण केलेले होते. त्याच्यामुळे पवारांची ताकद नक्कीच आहे पाडण्यासाठी एखादा उमेदवार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांचं महायुतीचं जर का खरोखर मनोमिलन झालेलं असेल तर काही ठिकाणी शिवसेनेला पवारांची ताकद उपयोगी पडू शकेल आणि पवारांना काही ठिकाणी शिवसेनेची ताकद उपयोगी पडू शकते आता. कारण शिंदे सेनेचं संघटनात्मक बळ हे आत्ता वैयक्तिक आमदारापुरतं आहे. त्याला पोस्टर बॉयची गरज असते निवडणुकीमध्ये. तो पोस्टर बॉय उद्धव ठाकरे आहे, तो पोस्टर बॉय आदित्य ठाकरे आहे आणि इकडे शरद पवार आहे, सुप्रिया सुळे आहे. बाकीच्यांची अडचण अशी की पोस्टर बॉयच नाही आहे कुठे बोलायला. त्यामुळे मला असं वाटतं की यांनी जर का मेहनत केली आणि तशा पद्धतीची आखणी केली असेल आणि मनोमिलन झालं असेल त्यांचं, तर काही ठिकाणी नक्कीच चमत्कार घडू शकतो आणि औरंगाबादमध्ये तर घडेल असं वाटायची जागा आहे आता. MIMचा तुम्ही उल्लेख केला मध्ये की कशा पद्धतीनं ते पुनरुज्जीवित झालं, म्हणजे तुम्ही आधीचं पण सांगितलं आणि आत्ताचं. तर इम्तियाजच्या निमित्ताने ते दिसलं की एक पत्रकार, मग तो आमदार झाला, नंतर तो खासदार झाला. तर हे सांगा की कसं ते पुनरुज्जीवन झालं आणि मग त्यांचे महापालिकेमध्ये वगैरे जे आहे ती ताकद थोडीफार दिसली, पण ती फारशी नंतर इतर ठिकाणी दिसली नाही छत्रपती संभाजीनगर बघता. आणि आता तर ते मुंबईमध्ये जायला बघतायत आणि त्यांच्यावरती तर सरळ सरळ आरोप होतो की बी टीम आहेत. तर हे सांगा की MIMचं पुनरुज्जीवन, इम्तियाजचं जे आहे ते आमदार खासदार होणं, ओवेसीनी त्यामध्ये परत लक्ष घालणं, ही जी स्पेस आहे ती कशी तयार झाली आणि ती तुम्हाला काय दिसते पुढं? का काढता पाय घेतला जातो की मुंबईला मागितला होता अचानक या निवडणुकीत तोंडावरती? काय की मुस्लिमांचं जे राजकारण आहे मराठवाड्यामधलं हे आपल्याला आंदण दिलेला आहे हा भाग, अशाच पद्धतीने समज होते. आणि हैदराबाद संस्थानाशी आपण निगडीत होतो. आजही हैदराबादच्या आणि सिकंदराबादच्या विषयी मराठवाड्यातल्या सर्वसामान्यांना, मुस्लिम बिगर मुस्लिम यांना प्रेमच वाटतं की आपल्या सगळी नाळ जी आहे ती यांच्याशी जुळली. उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबर आजही अजून काही फार नाही. त्याची अनेक कारणं पण आहेत त्याच्यात. पण असं जे वाटत आलेलं होतं त्याच्यामध्ये ओवेसी हे सरळ सरळ ओवेसींचे जे आजोबा होते हे निजामाच्या अधीन असलेले जे मजलिसे इत्यादून मुसलमान होते त्याचे सक्रिय सदस्यच होते. आणि ओवेसींना जो वारसा मिळालेला आहे तो रझाकारांचा आणि त्यावेळेसच्या जातीयवादी असलेल्याच MIMचा मिळालेला आहे. ते हुशार आहेत, ते जाणकार आहेत, ते उत्तम वक्ते आहेत, ते मांडणी चांगली करतात, बॅरिस्टर आहेत. ते सगळं जरी असलं तरी त्यांच्या पक्षाच्याच नावात जातीयता असल्यामुळे ते काही पुरोगामी नेतृत्व नाही, जसं शिवसेनेचं नाही आहे, भारतीय जनता पक्षाचं नाही, तसं ते पण नाही. पण मग त्यांच्याकडे तरी अजेंडा होता का? त्यांचं असं झालं की नांदेडच्या महापालिकेमध्ये त्यांनी जे उमेदवार उभे केले आणि तिथे अशोक चव्हाणांच्या विरुद्ध असलेली जी नाराजी होती अल्पसंख्याकांमध्ये ती त्यांनी एनकॅश केली आणि तिथे पहिल्यांदा विजय मिळाल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आले की आपण पेनिट्रेट करू शकतो, म्हणजे वाढवायचं असेल तर पक्ष. आणि दुसऱ्या बाजूला आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे समजून की हैदराबादमधलाच आत्ताचा जो 2-3 वर्षांपूर्वीपर्यंत असलेला सत्ताधारी पक्ष होता TRSच्या निमित्ताने, त्यांनी मराठवाड्यामध्ये धडाकाच उडवलेला होता ठिकठिकाणी पक्ष स्थापनेसाठी. करोडो रुपये त्यांनी खर्च केलेले होते. अनेक शेतकरी संघटनेचे किंवा अनेक छोट्या मोठ्या संघटनांच्या कुंपणावर असलेले कार्यकर्ते उचलून त्यांना गुलाबी फेटे बांधलेले होते सगळ्यांनी. म्हणजे हैदराबादमधलं नेतृत्व
मराठवाडा ही आपली आजही आंदण दिलेलं असंच मानत आलेलं होतं. जो ओवेसींना लक्षात आले की आपण नांदेडच्या निमित्ताने करू शकू आणि मग कन्सॉलिडेशन जास्त आहे, राजधानीचं गाव आहे आणि इथे एक पोकळी आहे जी शिवसेनेनी भूमिका घेतली तर आपल्यालाही भूमिका घेता येईल असं त्यांना वाटलं आणि हिंदू मतं विभागायचे आणि मुस्लिम प्यादं पुढे न्यायचं ही काही जी चाल होती ती 2019मध्ये त्यांना फळाला आली. त्याच्यामध्ये हर्षवर्धन जाधव हा एक अपक्ष उमेदवार उभा राहिल्यामुळे 2-2.5 लाख मतं जे हिंदू मतं जे होते ते तिकडे गेलेले. एकूण 21 लाख मतांपैकी जर का अशी फाटाफूट आली तर ही कोणालाही फायद्याची ठरते. जांभळांना पण 90,000, जांभळांना पण 90,000 येतो. याच्यापूर्वी पण हा असा प्रयत्न झालेला होता. दलित मुस्लिम आघाडी जी होती, भिवंडीचे एक पत्रकार होते, त्यांनी ती स्थापन केलेली आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की वाईट वाटतं मला, मी औरंगाबादचा मतदार आहे, रहिवाशी आहे, की भारतामधला कुख्यात असा जो तस्कर होता आपला हाजी मस्तान मिर्झा, ज्याच्यावर चित्रपट पण निघाले पुढे, तो औरंगाबादमध्ये उमेदवार होता. त्याचा हत्ती निशाणी होती, त्यांनी प्रचार केलेला होता. त्याच्यासाठी 4 लोक सभा घेत होते की लाज वाटावी अशी परिस्थिती होती की एवढा कुप्रसिद्ध माणूस औरंगाबादमध्ये येतो, मतदान मागतो, त्याला लाखाच्या वरती मतं पण मिळतात. हेच ते औरंगाबाद शहर आहे की अंतुलेंसारखं काँग्रेसमधलं पुरोगामी नेतृत्व मुस्लिमांचं ते उभं राहतं आणि पराभूत होतं. त्याला जायंट किलर खैरेंना तेव्हा म्हटलं गेलेलं होतं. हेच औरंगाबादचे मुस्लिम आहेत की जे झकिरियांसारख्याला मतदान करतात. अशा गमतीच्या राजकारणामध्ये मुस्लिम राजकारणाचं पण प्यादं पुढे आपण किती नेऊ शकतो हे ओवेसींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी इम्तियाज जलीलसारखा एक चांगला जाणकार पत्रकार, जो व्यक्तिशः अजिबात जातीयवादी नाही, तो व्यक्तिशः निधर्मी आहे, पण त्याच्या पक्षाचे धोरणं मात्र त्याच्या अगदी विपरीत आहे, अशा माणसाला उभं करून त्यांनी एक नवीन नेतृत्व द्यायचा प्रयत्न केला. पण ते करत असताना ज्या काही संघटनात्मक पातळीवर किंवा अन्य औरंगाबाद सोडून वैजापूर, पैठण, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य असे जे आहेत, सिल्लोड अशासारख्या ठिकाणी जे जावं लागतं, लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात, ते मात्र MIMच्या आत्ताच्या नेतृत्वाला करता आलं नाही. बरोबर. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाला की दलित आणि मुस्लिम एकत्र आले तर त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा मोठा हे होता, आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणावर मतं वळवलेले होते. आत्ता काही तसं तर काही आत्ता परिस्थितीच नाही. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतं एकत्र जाऊ शकतात, त्याच्यामधनं 3,84,000 मतं मिळू शकतात, हे इम्तियाज जलील यांनी सिद्ध केलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये जेव्हा काही प्रश्न सोडवायचे असतात मुस्लिम वॉर्डांचे, ते फक्त मुस्लिम वॉर्डांचे प्रश्न सोडवण्यात मतलब नाही. तुम्ही औरंगाबादचे प्रतिनिधी आहेत, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आजही 12-12 दिवसांनी औरंगाबादमध्ये पाणी येतं. शिवसेना हा प्रश्न सोडू शकलेला नाही. भाजपने आक्रोश मोर्चाकडून हा प्रश्न आणला होता रस्त्यावर, पण ते पण अद्याप सोडू शकलेले नाहीत. आणि इम्तियाज जलील लोकसभेमध्ये उत्तम बोलतात व चांगले मुद्दे मांडतात, पण पाण्याच्या प्रश्नावर त्यांची पण काही भूमिका नाही. मग तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षानेच पाण्याच्या प्रश्नावर, औद्योगिकरणाच्या प्रश्नावर, विमानतळाच्या प्रश्नावर, रेल्वेच्या प्रश्नावरती काही कामं केलेलं दिसतं आपल्याला. वॉटर ग्रीडसारखे आहेत, जायकवाडीच्या जलयुक्त शिवाराचे प्रश्न आहेत, शेतीमधले काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये ॲड्रेस करतात, प्रयत्न करतात. पण औरंगाबादमधलं किंवा मराठवाड्यातलं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, जे नेतृत्व देशाला आणि राज्याला वळण देऊ शकत होतं, असे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या तुलनेमध्ये यांची कोणाचीच ताकद नाही आजच्या घटकेला, जी कदाचित हरिभाऊ बागड्यांसारख्यांच्या याच्यामधनं दिसून आली असती. पण हरिभाऊ बागडे पण
आता वृद्ध झालेले आहेत आणि कालबाह्यच ठरत होते. मग रावसाहेब दानवे त्यामुळेच म्हणतात का की आम्हाला इम्तियाजची किंवा इमामची गरज आहे, हो, त्याच्याशिवाय होणार नाही. उघडपणे बोलतात ते. आणि काही जण तर म्हणतात की बी टीम आहे, त्यात किती तथ्य आहे मला ते विचारायचं होतं. आणि मग असं असेल तर मग आता त्यांनी तिथून काढता पाय घेऊन मुंबईत जाणं हे कशाचं? हां, आता म्हणजे इम्तियाज जलील यांचं एक वक्तव्य पण आहे, ते वाचनात आलं. त्यांनी जाहीरपणे आणि ठामपणे सांगितलं की आता औरंगाबादमध्ये कोणीही MIMचा उमेदवार असला तरी तो निवडून येईल, मला काही ते थांबायची गरज नाही, मी जातो मुंबईमध्ये. आता हे जर का त्यांचं गणित असेल तर MIMचं आत्ताचं जे औरंगाबादचं नेतृत्व आहे त्याची अडचण अशी आहे की इम्तियाज जलील हे बोलतात उत्तम, पण लोकसभेमध्ये ओवेसींच्या पार्श्वभूमीवर त्यांना काही संधीच मिळत नाही. त्यामुळे त्यांचा जो आत्ता सगळा कल आहे तो राज्यामध्ये येण्याचा आहे. राज्यामध्ये त्यांना जास्त अपॉर्च्युनिटी वाटतात, आपल्याला काही मिळू शकेल असं वाटतं, सत्तेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबरोबर स्थानिक, विशेषतः अतुल सावे यांच्याबरोबर त्यांचे जे काही लागेबांधे आहेत, त्यांच्या अनेक कार्यक्रमांना ते जे उपस्थित असतात. कारण अतुल सावे मागच्या वेळेस जे निवडून आलेले होते ज्या मतदारसंघामध्ये, तिथूनच MIMचा कॅन्डिडेट पराभूत झालेला होता, गफ्फार कादरी नावाचा, ते पण पडलेले होते. त्याच्यामुळे अतुल सावे आता भारतीय जनता पक्षाचे कदाचित उमेदवार लोकसभेसाठी असू शकतात. मग त्यांना सोयीचं जावं म्हणून जर का इम्तियाज जलील अशी भूमिका घेत असतील की मी मुंबईत जातो आणि मुस्लिमांचं एकत्रीकरण जेवढ्या सहजपणे औरंगाबादमध्ये मी करू शकलो, तोच प्लॅंक जातीयवादाचा मी मुंबईमध्ये मुस्लिमांचा करून दाखवेन असं त्यांना वाटत असेल तर कदाचित मला असं वाटते की ते जातील. पण ती त्यांची चूकच ठरेल असं वाटते की मुस्लिम जो मराठवाड्यातला आहे तो हैदराबाद संस्थानाशी निगडीत होता म्हणून तो तुम्हाला अनुकूल ठरला म्हणजे काही वर्ष. आत्ता तो मुंबईतल्या मुसलमानाला तसं अल्पसंख्याकाला काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही स्वतःला. शेवटी सर दोन एक प्रश्न घेऊयात अजून. स्पेसच्या दृष्टीने मनसेचं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जी भोंग्याच्या विरोधात सभा होती त्याला निवडणं औरंगाबाद किंवा संभाजीनगर राज ठाकरेंनी, तर ते झाली सभा मोठी झाली पण तसे काही भोंगे बंद होताना काही ठिकाणी झाले पण जेवढं इम्पॅक्ट पडायला पाहिजे होता, तर तिथं स्पेस वाटते तुम्हाला मनसेला? मनसेला मतं खाण्याच्या पलीकडे मला तरी काही स्पेस दिसत नाही आत्ता. ते एक्सप्लोर करतील, त्यांच्या वैयक्तिक काही राजकारणाचं असेल तर मला असं वाटतं की ते करतीलही त्याच्यामध्ये, पण प्रभाव पाडू शकेल असा काही त्याच्यात घटक नाही. आणि दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मांडणीतून असं कदाचित वाटू शकेल की औरंगाबादमधला मतदार हा निखळ जातीयवादी आहे, निखळ जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित मतदान करतो, तो कदाचित करेलही किंवा करतही असतील ट्रेंड पाहिल्याचा. पण ते सहजीवनामध्ये एकमेकाचे साथीदार आहेत. म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये इतके अत्याचार झालेले आहेत रझाकारांकडनं हिंदू प्रजेवरती, आणि तेच मुस्लिम प्रतिनिधी आजही औरंगाबादमध्ये गुण्यागोविंदानेच राहतात, एकमेकावर निर्भर आहेत, अवलंबून आहेत. समाज जीवनामध्ये त्यांचं एक दुसऱ्याशी काही कन्फ्लिक्ट होत नाही. मुस्लिमांच्याच बेकऱ्यांमधले पाव असतील हे असतील ते सगळे मुस्लिम बिगर मुस्लिमच खातात. शिक्षण संस्थांमध्ये पण मुस्लिमांचं आहे आदानप्रदान. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीपुरतं जाणीवपूर्वक राजकीय नेतृत्वच हे पेरत असतं आणि ज्याला बळी पडण्याचं प्रमाण होतं. पण आता विकासाचा जर का मुद्दा घेतला तर ह्या औरंगाबादच्या लोकांच्या लक्षात आलेलं म्हणजे संभाजीनगरच्या, म्हणजे नामांतराच्या याच्यामधनं सुद्धा तेव्हा असं आलं की तुम्ही करा संभाजीनगर, पण आमच्या वॉर्डांचे आणि पाण्याचे, रस्त्याचे, आरोग्याचे, पर्यावरणाचे जे मुद्दे आहेत सगळे ते सोडवा, असं मुस्लिम नागरिक पण म्हणतातच ना त्याच्यामध्ये. अनुशेषाचा जो वैधानिक मंडळावरनं इतकं राजकारण झालं, पण अजूनही जायकवाडीसारखं धरण इतकं मोठं असून ते नगर किंवा नाशिकच्या जसे ते भरू शकत नाही. वॉटर ग्रीड कधी होणार आपल्याला माहीत नाही, किंवा इतक्या चिकलठाणा
शेंद्रा, वाळुंज एवढ्या MIDC असून जे मुंबई, नाशिक, पुणेसारखी जी वाढ व्हायला पाहिजे होती ती होत नाही, रस्त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, स्मार्ट सिटीमधल्या योजना ज्या आहेत आणि पाण्याचा मुख्य प्रश्न, पाण्याचा तर हे तसंच राहते सगळं जैसे ते कुणी हो, तशी राजकीय इच्छाशक्ती असलेलं नाही, राजकीय इच्छाशक्ती असलेलं बिगर राजकारणामधलं जे नेतृत्व होतं आमचे गोविंदभाई श्रॉफ यांचं, त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यांच्यातूनच वैधानिक मंडळ निर्माण झालेलं होतं, जे की दिवाकर रावतेंसारख्यांच्या पण हातात होतं, कमल किशोर कदम यांच्या पण हातात होतं, किंवा चव्हाण म्हणून जे आहेत सूतगिरणीचे प्रमुख उस्मानाबादले, ते पण त्याचे चेअरमन होते. पण वैधानिक विकास मंडळातून आपण काही प्रश्न सोडवू शकतो हे सिद्धच झालं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे वैधानिक मंडळ हा खुळखुळच झाला त्याच्यात. पण बाकीचे जे पाण्याचे प्रश्न आहेत, अनुशेषाचे मुद्दे आहेत, हे साधं मांडताना सुद्धा कोणी दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचे काही नेतृत्व, विशेषतः रावसाहेब दानवेंसारखे म्हणत राहतात की आमचं अनुशेष आहे आता, आणि दानवे याच्यासाठी म्हणतात की जालना हा आज जरी विभाजित असलेला असला तरी अंतुलेंनीच तो विभाजित केलेला जिल्हा होता जो स्वतंत्र झाला औरंगाबादपासून. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद हे जुळेच भावंड आहेत. त्याच्यामुळे दानवे जे नेहमी प्रश्न अनुशेषाचे काढतात ते मांडतात त्याच्यामध्ये, पण ते सोडवण्याची धमक काही अजून भारतीय जनता पक्षाच्याही नेतृत्वामध्ये दिसले नाही. भागवतराव कराडांसारखे केंद्रीय मंत्री हे चांगली मांडणी करतात, पेपर लिहितात, श्वेतपत्रिकेमध्ये आणतात, मांडणी चांगली आहे, पण ते कनेक्ट होताना काही दिसत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आत्ता फाटाफुटीच्याच राजकारणाचा फायदा होऊ शकतो. म्हणजे अशोक चव्हाणांचं जे जाणं आहे, म्हणजे जरी ते नांदेड असलं तरी पडसाद तर सगळ्या मराठवाड्यामध्ये उमटतो. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही एका जातीचं किंवा धर्माचं मतदान एका बाजूला गेलं तर सगळ्यांचं समीकरण बिघडतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला विभागणीच करावी लागणार, म्हणजे मराठा आणि कुणबी अशीच विभागणी करावी लागणार, किंवा अन्य जाती ज्या आहेत OBC मधल्या त्याच्यातही तशीच विभागणी करावी लागणार, आणि मुस्लिम दलित एकत्र येणार नाहीत याची पण काळजी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागणार, तरच हे औरंगाबादचं गणित सुटू शकतं असं मला वाटतं. सर खूप धन्यवाद. तुम्ही गेले तासभराहून अधिक मला इतक्या तपशीलवार आणि छान पद्धतीनं हे सगळं उलगडून दाखवलं, कशी स्थित्यंतरं संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद ही कशी घडत गेली, आणि याच्यामध्ये अगदी निजामशाही असेल, मग नंतर रजाकार असेल, MIMचं हे असेल, उदय असेल, किंवा शिवसेनेचा जी एंट्री आहे ती, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, भाजप, सगळ्याचा एक समग्र तुम्ही आढावा तुम्ही घेतला. परत एकदा मी धन्यवाद. प्रेक्षकांनाही कळालं असेल की कशा पद्धतीनं हे राजकारण आहे, राजकीय स्थित्यंतर आहेत, ती सगळी घडत गेलेली आहेत, आणि पुढची दिशा पण त्यातून स्पष्ट होताना दिसते की हे सगळं असूनसुद्धा मतदारांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जैसे तेच आहेत, इतकं सगळं घडूनसुद्धा, आणि ते ॲड्रेस होताना दिसत नाहीत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन जिल्ह्यासह. तूर्त आज आपण इथंच थांबूयात. सर परत एकदा तुमचे धन्यवाद.